बेल आयकन प्रेस करा आणि राजश्री मराठीचं एकही अपडेट मिस करू नका। बहुरूपी नट अशोक सराफ। आपण धनाजीराव आकडे। हो आपण मी कोण? आपण ओळखलं नाही? नाही अजब आहे। आणि कॉमेडी किंग लक्ष्मीकांत बेर्डे। या सिनेमाच्या वेळानं तू वाया जाणारच लक्षात घ्या. हेच तुमचे शब्द मी बदलायला नाही लावले तर नावाचा लक्ष नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। या दोन्ही अष्टपैलू कलाकारांनी मराठी सिनेमात विशेषतः 1980 तसंच 90च्या दशकात आपल्या विनोदी अभिनयाच्या माध्यमातून रसिकांचं भरभरून मनोरंजन केलं। म्हणूनच आज देखील अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव मराठीतच नाही तर भारतीय सिनेसृष्टीत अग्रक्रमांकावर अबाधित आहे। हॅलो हॅलो माईक टेस्टिंग। हॅलो हॅलो माईक टेस्टिंग। माझे घेतलेले 3 रुपये 12 परत द्यायचा विचार आहे की नाही तुमचा? कसले 3 रुपये 12 मग चहा आणि मिसळ काय फुकट येते काय? खाऊन चखाऊन वरती विचारताय? आमच्या मिसळ हेडचं काम आहे, हेडचं काम आहे। विशेष म्हणजे या दोघांनी एकत्रितपणे तब्बल 20 पेक्षाही अधिक मराठी सिनेमांमध्ये कामही केलंय। गडबड घोटाळा, प्रेम करूया खुल्लम खुल्ला, चंगू मंगू, अशी ही बनवा बनवी, अफलातून, फेकाफेकी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, इजा बिजा तिजा, गोडी गुलाबी, एकापेक्षा एक, धूम धडाका, आयत्या घरात घरोबा, मुंबई ते मॉरिशियस, थांब थांब जाऊ नको लांब, तू सुख करता, हे यापैकी काही उल्लेखनीय चित्रपट। अर्थात या सर्वच सिनेमातील त्यांच्या व्यक्तिरेखा हमखास लोकप्रिय ठरल्या आणि आजही त्या आपल्या स्मरणात आहेत। मंडळी, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा पडद्यावरील विनोदी जुगलबंदीमुळे प्रेक्षकांना त्यांच्या रूपानं धमाल जोडी मिळाली आणि याच नावाने दोघांनी सिनेमे हिट ठरवण्याचं कसब साध्य केलं। सरकार, आगळी घडली माझ्या हातून। इथून पुढे असा गुन्हा नाही घडणार, माफी करा। पायदाराने माफी माग। ठीक आहे, माझे नाही याचे। चुप चुप जिओ मेरे लाल लाल की काळा? येतो मी सरकार। थँक्यू थँक्यू थँक्यू। ए याची मुलगी तुझी हिरोईन आहे, निदान बापाकडे बघून तरी हिरोईन ठरवायचीस। रसिक हो, अभिनेते अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या विनोदी जोडगोळीनं पहिल्यांदा एकत्रितपणे काम केलं तो सिनेमा कोणता होता असा सवाल आणि त्यामागचा किस्सा जाणून घेण्यास आपणही जाम उत्सुक असाल नाही का? तर त्या सिनेमाचं नाव आहे धूम धडाका। 1985 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा त्या काळी बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला होता। धूम धडाका हा प्यार किए जा या हिंदी चित्रपटाचा रिमेक होता। प्यार किए जा मधील किशोर कुमार यांची भूमिका धूम धडाका मध्ये अशोक सराफ यांनी तर मेहमूदची व्यक्तिरेखा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी साकारली होती। दोघांच्याही कॉमेडीचा अचूक टायमिंग धूम धडाकाच्या माध्यमातून जुळल्यामुळेच प्रेक्षकांनी देखील त्यांना मनसोक्त दाद दिली आणि दामू अण्णा मालवणकर, विष्णुपंत जोग तसंच राजा गोसावी, शरद तळवळकर या रुपेरी पडद्यावर गाजलेल्या विनोदी जोड्यांप्रमाणे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे ही जोडी एकदम सुपरहिट ठरली होती। तुम्हारी इज्जत मेरी मुट्ठी में है। डायलॉग मारता है क्या? डायलॉग मारता है पिक्चर का। मगर तुम जिस स्कूल में पढ़ता है उस स्कूल का हम हेडमास्टर है। बताओ तेरे हाथ में क्या है? बताओ हैं? बताओ बताओ। टाडा टाडा। ये तो मिशी है, डोंगर पोकर के उंदीर निकाले। किसकी है? तुम्हारी होगी। नहीं तुम्हारी नहीं, मेरी होगी। मेरी मिशी। धूम धडाकाच्या निमित्ताने आणखीन एक गोष्ट नमूद केली पाहिजे, ती म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांना मराठी सिनेमातील विदूषक अशी ओळख प्राप्त करून दिली आणि रुपेरी पडद्यावरील त्यांचं विनोदी भूमिकांचं पर्व सुरू झालं ते याच सिनेमापासून, हेही विसरता येण्यासारखं नाही। मार्वलस। काय गेटअप जमलाय। दाढीला हात लावायचं काम नाही। नाही, हात नाही लावत, हात नाही लावत। पण काय हो, दाढी खरी आहे की खोटी आहे? खरी चिकटवलेली आहे। खरी आहे, खरी आहे। खरी आहे।